पोपटलाल जरा इथे बघ, इथे बघ. अरे अरे क्या बात है. अरे बाबा, पोपटलाल असा लाजतोय की कळतच नाही की नवरी कोण आहे. पण मेहता साहेब, अशा प्रसंगी सगळेच लाजतात. बरोबर आहे. मी सुद्धा लाजलो होतो. मी आज टपूच्या पप्पांना फोन करून सांगते की आज पोपट भाऊचा साखरपुडा आहे. नाही दयावहिनी, माझी साखरपुड्याची बातमी जेठालालसाठी सरप्राईज ठेवा. तसं दयावहिनी, एका प्रकारे पोपटलालची गोष्ट योग्यच आहे. जेठालाल जेव्हा इथे येईल आणि त्याला कळेल की पोपटलालचा साखरपुडा झालाय तर त्याला किती आनंद होईल. एकदम शॉक होणार टपूचे पप्पा. बरं ऐका, आता सपना माझी जीवनसाथी बनलेलीच आहे. तर आज मी ह्या शुभप्रसंगी माझ्यातर्फे सपनाला एक अमूल्य भेटवस्तू देऊ इच्छितो, ज्याने आमची जोडी अजून शोभून दिसेल. अरे कुठे जातो? इथे ठेवलंय आतमध्ये. पूर्ण तयारी करून ठेवली. काय देतोयस बाबा आता? हे आहे काहीतरी सरप्राईज आहे तुझ्यासाठी. थँक्यू. सपना आंटी, लवकर गिफ्ट उघडा ना. काय लवकर प्लीज. खोल ना. छत्री. ओहो, अरे वाव, काय मस्त कलर आहे. ओ, इतका अमूल्य गिफ्ट फक्त पप्पूच देऊ शकतो. बाबा पत्रकार पोपटलाल. हा, हो बाबा, भेट वस्तू तर अनमोल आहे, काही शंकाच नाही. हे असं कारण ही जी छत्री आहे ही भेट वस्तूच्या माध्यमातून पोपटलालने एक संदेश दिलाय. काय? हे सांगितलंय की भाऊ, ही छत्री नाही आहे, हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि या प्रेमाच्या सावलीत हे दोघे मिळून आयुष्य सर करतील. क्या बात है. छान तारक. थँक्यू मेहता साहेब. काय फालतू गिफ्ट आहे. काहीतरी गोल्ड वगैरे द्यायचं होतं ना. टपू, फोटो काढ ना बाळा. हो आई. आता ही छत्री सुद्धा तुमची जीवनसाथी होणार आहे. हे माझ्यासाठी सर्वात जास्त अमूल्य भेटवस्तू आहे. थँक्यू. मोस्ट वेलकम. खूपच छान. हो खरंच खूपच चांगली भेट आहे. एकदम टकाटक चकाचक. अरे ही भेट आम्हा सर्वांना. वा वा. सपना वहिनी, अहो ठेवा ते ठेवा. सावकाश. हे बघा. अरे दयाताई, इतकं सगळं द्यायची काय गरज होती? काका, आता आम्ही सपना त्यांची नणंद झाली, मग तर तुम्ही नाही बोलू शकत. हो, बरोबर बोलली दयावहिनी. हो, एकदम योग्य बोललीस तू सुनबाई. आम्हाला जेवढा हवं तेवढं आम्ही सपना बाळाला देऊ शकतो. विश्वजित काका, हे सगळे गिफ्ट पोपटलाल भाऊ तर्फेच तर आहेत. हो मनोहर, हा ये वर ये. आता हा मनोहर कोण आहे? मलाही आताच कळणार जेव्हा ते येतील. सिस्टर, यू आर व्हेरी लकी. तुला जसं हवं होतं तसं कुटुंब मिळालंय. तसं जावई बापू, मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हे घ्या. अहो नाही, याची काय गरज होती? अरे नाही बाळा, दयाताई काय बोलल्या? शगुन आहे, नाही म्हणायचं. घ्या. थँक्यू बाबा. हे बघ, पोपटलाल इतक्या दिवसांपासून लग्न जुळवायला बेचैन होता. आता स्थळही जुळलंय आणि चैन सुद्धा मिळाली. हो विश्वजितजी, तुमच्यासाठी काहीतरी भेटवस्तू दिलीच पाहिजे. ही छोटीशी ही भेटवस्तू आहे. ही तुमच्यासाठी. नाही, हे तर तुम्हाला. हे मी कसं? नाही, आम्ही मुलीच्या घरातून भेटवस्तू नाही घेत. नाही, घ्यावं तर लागेल. मग काय? विश्वजितजी, तुम्हाला ही भेट घ्यावीच लागणार. चंपक भाऊ, आता खूप चांगली वस्तू निवडली आहे तुम्ही.
आणि राजा भाऊ हे तुमच्यासाठी. हो हो. सर बॅग. ये मनोहर ये. हा मनोहर आहे. कळलं. राजा बाळा, आणि या सगळ्या भेटवस्तू तुम्हा सगळ्यांसाठी. बाळांनो, हे तुमच्यासाठी. अरे वा, थँक्यू. हे राजाने लंडन वरून तुमच्यासाठी सूटचं कापड मागवलंय. अरे वा. क्या बात है. लंडनहून. आणि हो, हा सूट तुम्हाला खूप शोभून दिसणार. थँक्यू. तुमच्यासाठी हा नेहरू जॅकेट. आभार. माझ्यासाठी हलवा. अरे वा, खूपच छान. माझी ही आवडती मिठाई आहे. तुम्ही घ्या. अरे नाही, नाही, तुम्ही घ्या, तुम्ही अहो, घ्या. घ्या. थँक्यू. ही तर माझी आवडती मॅगझिन आहे. सपना, सगळे बघ किती खुश आहेत. ओ हो, लॉकेट दिलं तेही गुरु नानक साहेबांचं. थँक्यू. खुश केलं मन तुम्ही लोकांनी सगळ्यांचा किती विचार केला. थँक्यू सो मच. सपना, हे खरंच खूप छान आहे. तुम्हाला आवडला ना? वा, रणजितचा प्लॅन तर सक्सेसफुल झाला. फळे गोकुळधामचे रहिवासी, साखरपुड्याची आणि आम्ही प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूच्या आनंदात दुसरं काही विचारच नाही करू शकत आहेत. विश्वजित काका, खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. त्यात आभार कसा मानायचा त्यात आहे. हे आपलंच तर परिवार आहे. हा बोल रे सिमरन सिंग. शस्त्रीय काल काम झालं. टन. ओय थँक्यू यारा, थँक्यू. शस्त्रीय काल. ओ विश्वजित काका, आपलं काम डन झालं. डन. वाह. काय डन सोडी? जावई बापू, जरा खाली येता का? का बाबा? अरे तुम्ही या तरी. बाबांचं म्हणणं ऐका ना. हो पोपट भाऊ, सपना बोलली तर जावंच लागेल. हो, ओके. अरे एक ठीक आहे, मिनिट. चला. भाऊजी, त्या अगोदर तुम्हाला डोळ्यांवर पट्टी बांधावी लागणार. पट्टी का? सरप्राईज आहे ना. हो. म्हणजे अजून गिफ्ट आहे. हो, असंच वाटतंय. मज्जा आहे पोपट भाऊजींची. चष्मा काढा. अरे बाबा, आरामात. सरप्राईज वगैरे पण. हो, आता ठीक आहे. आता चला. सोडी काय? ओय सांगतो. ओय माझ्या प्रिय गोकुळधाम वासियांनो, ओय आपापलं गिफ्ट इथेच ठेवूया, नंतर घेऊया. सध्या सगळ्यांनी खाली जाऊया. चला. ओय, चला मुलांनो. चला. माझी फेवरेट मिठाई आहे.